जय जय रघुवीर समर्थ. आपला आत्म्याविषयीचा अभ्यास चालू आहे आणि तोच अभ्यास पुढे चालू आहे. कारण अत्यंत गूढ ज्या गोष्टी असतात त्या गूढ गोष्टी, तर गूढ जे असतं ते हळूहळू जर कमी झालं तर माणसाची तिकडे प्रवृत्ती होते. नाही हे गूढ आहे फार गुप्त आहे अशा पद्धतीने त्याचं गूढत्व जर कायम राहिलं तर माणसाची तिकडे प्रवृत्ती होत नाही आणि मग वरवरच्या ज्या गोष्टी असतात त्या वरवरच्या गोष्टीकडे माणसाचं खूप लक्ष राहतं. आणि परमार्थामध्ये हा जो वरवरचापणा आहे ज्याला आपण उथळपणा असं म्हणूया, तो उथळपणा माणसाला कुठे घेऊन जात नाही. त्यामुळे होतं काय, घटकाभर करमणुकीचा विषय एवढंच जर त्याला स्वरूप आलं परमार्थाला, फार तर म्हणूया सात्विक करमणूक. तामस करमणूक असते, राजस असते, सात्विक असते. कोंबड्यांची झुंज बघितली की त्याला तामस करमणूक म्हणतात. टी व्हीवरच्या सिरियल बघितला की त्याला राजस करमणूक म्हणतात. आणि कीर्तन प्रवचन भजन ही सात्विक करमणूक झाली. अशा पद्धतीने करमणुकीच्या स्तरावर जर हे सगळं राहिलं तर मग त्यातून फारसं हाताला काही लागत नाही. आणि म्हणून त्या करमणुकीच्या स्तरापलीकडचा जो स्तर आहे, अभ्यासाचा स्तर, अनुभवाचा स्तर, इथपर्यंत जायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करावा लागतो. आणि हा जो आत्मा आहे या आत्म्यासंबंधी बराच विचार, म्हणजे आता जास्त होईल तेवढा विचार आज करूया आपण. आत्मज्ञान हा शब्द आपण सातत्याने ऐकतो, वाचतो. आत्मज्ञान हे जे ज्ञान आहे हे ज्ञान दोन प्रकारचं असतं. एक असतं ऑब्जेक्टिव्ह, एक असतं सब्जेक्टिव्ह. हे सगळ्यांना माहितीच्या गोष्टी आहेत. त्या ऑब्जेक्टिव्ह ज्ञानाविषयी म्हणतात, हे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज असतं ते डिस्क्रिप्टिव्ह असतं आणि सब्जेक्टिव्ह नॉलेज असतं ते रिफ्लेक्टिव्ह असतं. आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ठोक हे पुस्तक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह ज्ञान झालं. हे पुस्तक आहे ऑब्जेक्ट आहे. पुस्तकासंबंधीचं ज्ञान हे सगळं ऑब्जेक्टिव्ह ज्ञान झालं. मग ठीक आहे, याचा रंग निळा आहे, इतकी पानं आहेत, अमुक आहे, हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह झालं. आता रिफ्लेक्टिव्ह शब्दाचा अर्थ असतो की त्याच्यावरती विचार करायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, विचार जर करायचा असेल तर काहीतरी त्याला आधीची सामुग्री लागते. विचार करायला काहीतरी आधार असल्याशिवाय विचार करताच येत नाही. आणि म्हणून ज्याच्यावर आपण विचार करतो, जे आपण रिफ्लेक्टिव्ह असं म्हणतो. आता उदाहरणार्थ हे पुस्तक आहे, याचा रंग सुरुवातीला निळा आहे, हे ऑब्जेक्टिव्ह झालं. पण हा चांगला आहे का वाईट आहे हा जो विचार आहे, हे मला आवडतं का आवडत नाही हा जो विचार आहे, हा रिफ्लेक्टिव्ह आहे. रिफ्लेक्टिव्ह काय झाला, त्याच्यावर आपण विचार केला, हवं नको पाहिलं, आवडतं नावडतं पाहिलं, आणि त्याचा विचार केल्यानंतर जे ज्ञान होतं त्यासंबंधी, हे पुस्तक चांगलं आहे हे जे ज्ञान आहे हे रिफ्लेक्टिव्ह आहे. नुसतं पुस्तक आहे हे जे ज्ञान आहे हे ऑब्जेक्टिव्ह आहे. असं थोडा विचार केला. आता हे जे आत्मज्ञान आहे, इतकी सगळी बैठक म्हणण्याचं एकच कारण आहे की आत्मज्ञान हे ऑब्जेक्टिव्ह नाही आणि सब्जेक्टिव्ह पण नाही. आता हे जरा समजणं कठीण आहे. कारण तुमच्या आमच्या मताने एक ज्ञान ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, नाहीतर कुठला शब्द वापरला दुसरा, रिफ्लेक्टिव्ह तरी असलं पाहिजे. दोनपैकी कुठलं तरी असलंच पाहिजे. असं आपली वहिवाट ज्याला म्हणतो, आपलं दैनंदिन जीवनातले जे अनुभव असतात त्या अनुभवानुसार आमचं ठरलेलं आहे, एक ऑब्जेक्टिव्ह तरी असलं पाहिजे, नाही तर सब्जेक्टिव्ह, दोनपैकी कुठलं तरी असलं पाहिजे. आणि मोठी अडचण आहे ह्यामध्ये, ह्या दोनपैकी हे कशातच फिट होत नाही, कशातच बसत नाही. आणि कशातच न बसल्यामुळे आत्मज्ञान हा विषय अतिशय अपरिचयाचा किंवा एनिग्मा ह्याला म्हणून एक मोठं गूढ, असं मोठं गूढ होऊन बसतं. आता हे जितकं गूढ जास्त ना, तितकं समजून घ्यायचा प्रयत्न अधिक प्रमाणात करावा लागतो. तितकं व्यापक बैठक त्याची समजून घ्यायची मांडावी लागते. ती व्यापक बैठक मांडण्याच्या दृष्टीने आत्म्यासंबंधी एक नेहमी सांगतात, तो कसा आहे हे सांगता येत नाही, गोष्ट खरी आहे, पण कसा नाही हे सांगता येतं. दोन पद्धती विचार, कसा नाही हेही सांगतात, कसा आहे हेही सांगतात, पण जास्त कसा नाही या पद्धतीने आपण विचार करायचा जास्त. आता उदाहरणार्थ काल आपण बघितलं, आत्मा अज आहे. अज शब्दाचा अर्थ तो जन्माला येत नाही. अजर आहे शब्दाचा अर्थ तो म्हातारा होत नाही. अमर आहे म्हणजे तो मरण पावत नाही. आता ही जी भाषा आहे ती नकारात्मक भाषा आहे. आत्मा कसा नाही हे आपण पाहिलं, आणि ते तसं का पाहिलं याचंच कारण आहे, तीन गोष्टीची आपल्याला दैनंदिन जीवनात सवय आहे. काहीतरी जन्माला येतं, काहीतरी टिकतं, वृद्ध होतं, निघून जातं. ही जी आपली सवय आहे ती सवय गृहीत धरून आत्मा असा नाही हे सांगण्यासाठी ह्या पद्धतीची मांडणी केलेली आहे. म्हणून आता थोडंसं आडपडदा म्हणतात, आडवळणाने
घास घ्यायच्या दोन पद्धती असतात, एक असे एक असतं, एक जराशी अशी असते. आता आत्मज्ञानासंबंधी जो घास आहे तो थोडासा ह्या पद्धतीने घ्यावा लागतो, आणि तो ह्या पद्धतीने घ्यावा लागत असल्यामुळे जरा अवघड वाटतं. पण एकदा त्यामध्ये गती जर मिळाली ना तर मग ते अतिशय सोपं होतं. पण गती मिळेपर्यंत मात्र ही गोष्ट अतिशय अवघड आहे असं आपल्याला वाटतं. अवघड आहेच ती, प्रश्नच नाही. कारण गीतेत श्लोक आहे, आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन माश्चर्यवत होते तथैव चान्या. याचा अर्थ असा होतो की आत्म्यासंबंधी बोलणारा जो असतो एक मोठं आश्चर्यच आहे. ते निमूटपणे बसून ऐकणारे हे सुद्धा दुसरं मोठं आश्चर्य आहे. ते एक मोठं आश्चर्यच आहे. तिसरं, निदान ते जे आपल्याला फारसं काही कळत नाही त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतात हे एक आश्चर्यच आहे. आणि अशा प्रयत्नाला यश येतं हे एक मोठंच आश्चर्य आहे. आता इतकी सगळी 4 आश्चर्य या ठिकाणी गीतेमध्ये आपल्यासमोर ठेवले. पण 4 आश्चर्य असली तरी सुद्धा ती ह्या जगात शक्य आहेत एवढं लक्षात ठेवलं जर तर आपल्याला बघ एक दिलासा मिळतो, उभारी येते. आणि असं दिलासा मिळाला, उभारी आली की आपण मग त्या दिशेने प्रयत्न सोडत नाही. म्हणजे एक नकारात्मक बाजू आहे आत्म्यासंबंधी. असा नाही आत्मा. आता अनादि, अनंत आणखी शब्द आहेत. आदी शब्दाचा अर्थ ज्याला कुठेतरी सुरुवात झालेली आहे त्याला साधी म्हणतात, आणि ज्याला कुठे सुरुवात झालेली नाही त्याला अनादि म्हणतात. ज्याचे कुठेतरी शेवट होतो त्याला शांत म्हणतात, ज्याचा कुठे शेवट होत नाही त्याला अनंत म्हणतात. अशा पद्धतीने मत आहे. आत्मस्वरूपाची व्यापकता जी आहे ती व्यापकता समजून येण्यासाठी ह्या पद्धतीचा एक काही पृथ्वी आहे, फार मोठा विचार करूया. उत्तर ध्रुवापासून सुरू होते, दक्षिण ध्रुवापाशी संपते. कल्पना करूया अशी. आता ती साधी झाली, इथून सुरुवात झाली, इथे संपला, इथे ती संपली. मग एवढी मोठी पृथ्वी ती सुद्धा साधी शांत आहे. पण अनंत कोटी ब्रह्मांडानुसार ते साधी शांतच आहेत. ती केव्हा तरी जन्माला येतात, कुठेतरी सुरू होतात, कुठेतरी संपतात. कुठे सुरू होतात आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून तर अनंत कोटी हा शब्द वापरून आपण मोकळे होऊन जातो. माहीत नसल्यामुळे अनंत कोटी म्हणायचं सोडून द्यायचं. पण ज्याला आत्मा म्हणतात किंवा ज्याला ब्रह्म म्हणतात हे ह्याहून सर्वहून व्यापक आहे. आणि जे सर्वहून व्यापक असलेलं तत्व आहे ते मी आहे, असं मुख्य मुद्द्याची गोष्ट आहे. आता मोठी झेप आहे. आपण सर्वांनी काय केलेलं असतं, आपल्याला स्वतःला शरीरापुरतं बंदिस्त करून ठेवलेलं असतं, मर्यादित करून ठेवलेलं असतं. जेव्हा आपण स्वतःला शरीरापुरतं मर्यादित करून ठेवतो, बंदिस्त करून ठेवतो, त्यावेळेला उपनिषदाने एक आपल्याला सूचना दिलेली आहे की यद्वै भूमा तत् सुखम. जे व्यापक असतं त्यात सुख असतं. यद अल्पम तत् दुःखम अल्पे सुखम नास्ती. फार मोठा सिद्धांत सांगितला. यद्वै भूमा, जे व्यापक असतं ते सुखरूप असतं, आणि जे अल्प असतं, छोटं असतं, ते सुखाचं नसतं. आता शरीर हे अल्प आहे अनंत कोटी ब्रह्मांडांच्या मानाने, आणि त्याच्या पलीकडे भरून उरलेल्या ब्रह्माच्या मानाने शरीर अतिशय अल्प आहे. आणि अतिशय छोटंसं जे शरीर आहे ते छोटं शरीर मी आहे असं धरून मी जेव्हा बसतो तेव्हा मग त्याच्या संदर्भातली सगळी दुःख मी भोगतो आणि मला ती भोगावी लागतात. पण जर या शरीरापुरतं मी मर्यादित नाही, अनंत कोटी ब्रह्मांडानं व्यापून राहिलेलं तत्व आहे ते मी आहे असा जर अनुभव आला, खूप जणांना वाटतंय गप्पा असते आहे बहुतेक करून, असं एवढं मोठं काय होण्याची शक्यता वाटत नाही. याचं कारण आहे झेप आपली तेवढी जात नाही. बुद्धीची झेप जी आहे ती बुद्धीची झेप तिथपर्यंत पोचत नाही. म्हणून आम्ही म्हणतो बा ज्ञानेश्वर महाराजांना आला असेल, तुकाराम महाराजांना आला असेल, पण देशमुखांना काही येणार नाही, असं आपण जेव्हा गृहीत धरतो त्यावेळेला मग त्यातून काहीच निर्माण होत नाही. आणि मग आपण सेटल होतो छोट्या छोट्या गोष्टीवरती, उथळ गोष्टीवर आपण सेटल होऊन जातो. आणि असं छोट्या छोट्या गोष्टीवर, उथळ गोष्टीवर आपण सेटल झालो. आपलं माहिती आहे, ठराविक व्रत वैकल्य करा, उपास करा, पूजा अर्चा करा, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सेटल होऊन जातो. आणि सेटल होते याचं कारण आहे पुढची झेप जी असते ती पुढची झेप आपल्याला आपल्या आवाक्यात येत नाही. आणि ती आवाक्यात आणण्याचं काम एक परमार्थ मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता हे फार चांगला शब्द आहे त्याला. इट्स अ प्रोजेक्ट आहे, बहुत ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. आणि हे ॲम्बिशियस प्रोजेक्ट हातात घेतला त्यासाठी मग पुष्कळ काही वेगळ्याच पद्धतीने त्याला सामोरं जावं लागतं, त्या क्षेत्रात शिरावं लागतं. एवढं सगळं इंट्रोडक्शन करण्याचं एकच कारण आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्यात शिरावं हा त्यातला उद्देश आहे. आणि जे थोडं थोडं आहे, क्षुल्लक आहे, उथळ आहे, त्यातून लवकरात लवकर बाहेर यावं आणि जिस्ट ज्याला म्हणतात, खरं ज्याला म्हणतात, त्या खऱ्याच्या मागे जावं. तुकारामांची एक तक्रार आहे, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची झाली थोरी. जे सत्य आहे, जे खरं आहे ते भोळ्यावर निघून गेलं झालं. आणि भोळ्यावर निघून गेलं समजायचा अर्थ असा होतो की आपल्याला काही समजत नाही या भावनेत ते निघून गेलं. आणि अविद्येची झाली थोरी. अज्ञान जे आहे, अविद्या जी आहे तीच मोठी बळकट होऊन बसली. आता ही तक्रार कोणाची आहे? तुकाराम महाराजांची तक्रार आहे. आता बळकट का झाली? आम्ही तिला बळकट केली की तिची होऊन झाली.
सरळ आहे. अविद्येला आम्ही बळकट केली, अविद्येची झाली थोरी, म्हणजे आम्ही त्याला मोठं केलं. सत्य गेले वळावरी, सत्य सोडून दिलं कारण ते झेपत नाही. आता एवढे सगळे विचार करायचं एकच कारण आहे की ते झेपण्यासारखं आहे. परमार्थ अवघड आहे पण अशक्य नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. दोन चांगले शब्द आहेत. फार अवघड आहे यात शंकाच नाही आहे, पण अशक्य मात्र नाही. जर त्यात खऱ्या अर्थाने शिरलं तर काय असतं, असं दृष्टांत देणं मला बरं वाटत नाही, पण आता कसं आहे, जायचे दिवस जसे जवळ येतात ना तसं मी जास्त स्पष्ट बोलतो. ह्याचं कारण आहे, समजा कोणी म्हटलं 2 दिवसांनी आम्ही आता येणार नाही, येऊ नका, कारण नाहीच आहे मग काही. आता असं तेव्हा सोपं होतं. आता कसं आहे, माझीच गोष्ट सांगतो मी. मला एक हौस मोठी होती की समुद्रात आंघोळ करताना मी असा फोटो लावावा, भिंतीवरती फोटो लावावा, समुद्रात आंघोळ करताना मी असा फोटो लावायचा. आता समुद्रात तर जाणं शक्य नाही, एवढ्या मोठ्या पाण्यात, माने इतक्या पाण्यात इतकं गेलं आणि मोठी लाट आली तर काय करायचं. म्हणून मी एक युक्ती काढली की काठावरती काय असतं, समुद्राच्या काठावर जे गेलं तर माहिती आहे, काठावरचं पाणी असतं गढूळ, गुडघ्यावर पाणी असतं, खूप गढूळ असतं, स्वच्छ पाणी नसतं. तर तिथं बसायचं मांडी घालून. मांडी घालून बसल्यानंतर गुडघ्या इतकं पाणी असल्यामुळे आपोआप इतका बुडतो मी, आणि इतका बुडल्यानंतर फोटो काढून घ्यायचा. फोटो काढून घेतल्यानंतर सगळ्यांना काय दिसतं, ज्या अर्थी ह्याचा खालचा भाग त्याचा पाण्यात बुडलेला आहे त्या अर्थी हा समुद्रात पोहत असला पाहिजे, असं म्हणून एक फोटो काढून घ्यायचा, लावायचा, समुद्रात पोहताना मी. आता हे जसं असावं ना तसं परमार्थातला मी असं होतं ते. आतमध्ये जाऊन पोहायची हिंमत जर नसली, समुद्रात जाऊन पोहायची हिंमत नसली तर असे फोटो लावावे लागतात. आणि असा मी पारमार्थिक आहे असं आपल्यालाही भासवता येतं, दुसऱ्यालाही भासवता येतं. आणि हा जो खेळ चालतो परमार्था, त्या खेळातून आपल्याला बाजूला व्हायचं आहे. आणि खेळातून बाजूला व्हायचं असेल, खरं काय ते समजलं पाहिजे. आणि खरं काय ते समजेपर्यंत ह्यात जे चाललेलं असतं ते सगळं रामकृष्ण हरी, त्याच्या पलीकडे आणखी काही बोलत नाही. रामकृष्ण हरी म्हणायचं, सोडून द्यायचं. आपल्या अशा दिशेने विचार चाललाय की जे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे ते इट इज नायदर सब्जेक्टिव्ह नॉर ऑब्जेक्टिव्ह. आणि असं असल्यामुळे मग काहीतरी थोडे शोधायचे वेगळे मार्ग त्याला शोधले पाहिजेत, किंवा त्याचा अनुभवाचे वेगळे मार्ग शोधले पाहिजेत. आणि वेगळे मार्ग शोधताना आपण पाहतो अनादी आहे, अनंत आहे, ते नित्य आहे, म्हणजे अनित्य नाही. अनित्य नाही समजण्यासाठी नित्य आहे सांगायचं. वास्तविक नित्य आहे त्यांना सांगायचं नसतं. याचं कारण काय, आत्म्याला एकही गुण नाही, निर्गुण असल्यामुळे आत्म्याला एकही विशेषण, ज्याला क्वालिफिकेशन म्हणतात, एकही विशेषण त्याला जोडता येत नाही. पण आपल्याला विशेषण लावल्यावर काही समजतच नाही, आणि म्हणून उलटं विशेषण लावायचं. तर निर्गुण आहे म्हणायचं. आता गुण नाही असं न म्हणता त्याला निर्गुण आहे असं म्हणायचं. आता निर्गुण आहे म्हटल्यानंतर एक कळतं, आपण गुणांच्या भाषेत बोललेलं आत्म्याच्या बाबतीत चालणार नाही, एवढं आपल्याला कळतं. आत्म्याच्या बाबतीत बोलताना कुठेतरी त्याला सुरुवात झाली, ही भाषेत बोललेलं चालणार नाही, कुठेतरी तो संपतो, ह्या भाषेत बोललेलं चालणार नाही, एवढं कळलं तरी आपलं काम झालेलं असतं. आता एक विचार झाला. दुसरा एक विचार आहे, आत्मा सच्चिदानंद रूप आहे असं आपण नेहमी ऐकतो. सगळेजण माहिती आहे, हे सगळ्यांनी शब्द ऐकलेले आहेत, सच्चिदानंद. खूप जण म्हणतात सुद्धा सच्चिदानंद सच्चिदानंद असं म्हणतात सुद्धा, पण त्यांना विचारलं तर म्हणजे काय, म्हणजे विचारायचं नाही. ते आमच्या या क्षेत्राचं वैशिष्ट्यच आहे. म्हटल्याशिवाय सोडणार नाही, म्हणजे काय विचारलंच माहीत नाही असं ठीक आहे. आणि असलंच माहीत आपलं ते टेंटॅटिव्ह असतं, आहे ठीक आहे, असं जरा गोळाविरी म्हणतात तसं गोळाविरी स्वरूपात माहीत असतं. असं सच्चिदानंद शब्दाचे फार स्पेसिफिक अर्थ आहेत. आणि सत शब्दाचा अर्थ असा आहे की जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत म्हणतात. तिन्ही काळात जे अबाधित असतं ते नाही, असं कधी होत नाही असं जे असतं त्याला सत असं म्हणतात, त्याला सत्य असं म्हणतात. परवा आपण विचार केला, माझं शरीर त्रिकाला बाधित नाही, पूर्वी नव्हतं, आत्ता आहे, पुढे असणार नाही. आपण जगाचा विचार करू नये हा फार. ते पारमार्थिकाने एक सवय असते, सगळं आणायचं ते इथे आणून बिडवायचं. कुठे, स्वतःच्या शरीराशी आणून बिडवायचं. आणि स्वतःच्या शरीराशी आणून बिडवलं की वेगळ्या पद्धतीचा विचार सुरू होतो. आणि जगासंबंधी विचार करत राहिलं तर मग ते फार लांब 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 राहतो. संबंध जगात भरून राहिलेल्या देवाची उपासना करावी. किती छान आहे, किती छान आहे म्हणायला, म्हणजे वाक्य तर केवढं मोठं झालं. पण समर्थाने फार त्याच्या संबंधी एक विचार फार चांगला बनलाय की सगळ्या विश्वात भरून राहिलेला हरी आहे, खरं आहे, पण एखाद्या शरीरात जो हरी भरून राहिलेला असतो त्याची तुम्ही सेवा केलीत तर त्या विश्वातल्या हरीला ती पोचून जाईल.
आता इथे काय होतं, विश्वभर हरी भरून राहिलेला आहे असं म्हटलं की लांब 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 राहतो, आणि समोरचा माणूस जो असतो कोणी नेडी असलेला, गरजवंत असलेला, त्यात तो हरी आहे, इकडे लक्ष द्यायला काही वेळ होत नाही. मग गप्पा मारायच्या मोठ्या विश्वभर हरीच्या, आणि समोरचा हरी आलेला आहे त्या समोरच्या हरीकडे दुर्लक्ष करायचं. अशा पद्धतीचे जे विचार असतात हे विचार आपले सगळ्या गोष्टी अंगाबाहेर टाकण्याची जी सवय असते ना, फार चांगला शब्द आहे तो, सगळ्या गोष्टी अंगाबाहेर टाकायच्या. आणि अशा अंगाबाहेर टाकलेल्या गोष्टीने आपल्याला आता पण हाताला घ्यायला लागणार नाही. पण सत शब्दाचा नेमका अर्थ असा आहे की जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य असं म्हणतात, आणि ते जे सत्य आहे तो आत्मा असतो. शरीर त्रिकाला बाधित नाही हे जर लक्षात घेतलं, आणि जोपर्यंत त्रिकाला बाधित नाही हे आपल्याला नीट लक्षात येत नाही तोपर्यंत शरीराला अंत आहे. आणि शरीराचा अंत असेल तर तो क्षण जो असतो त्या संबंधी सहसा कोणी बोलायला तयार नसतो, त्याचा विचार करायला सुद्धा तयार नसतो. एखादं बोल घरात म्हणाला ना आईला मी मरून जाईन, तर आई लगेच तोंडावर हात ठेवते आणि म्हणते मेल्या अभद्र बोलू नको. आता बघा ते आयांचं काय विलक्षणच असतं. आता तो मी मरीत म्हटल्यानंतर त्याला पुन्हा मेल्या म्हणावं काही नाही, पण तरी सुद्धा मेल्या अभद्र बोलू नको. आता ते काय ते प्रेम असतं काय अजबत असतं प्रेम, ते चाललेली गाडी. आता मरण हे अभद्र आहे हे जोपर्यंत आपल्याला वाटतं, आणि मरणाचा विचार सुद्धा करायचा नाही असं जोपर्यंत आपल्याला वाटतं, तोपर्यंत ह्या परमार्थासंबंधी आम्हाला काही समजणार नाही. त्याचं एक कारण आहे की अत्यंत निश्चित गोष्ट कोणती असेल तर उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. अत्यंत निश्चित गोष्ट, उपजलं ते जन्माला येतं ते जाणार आहे. फक्त प्रश्न आहे केव्हाचा. तरुण असताना काय होतं माहिती आहे का, मरणाला आम्ही भीत नाही असा हात करतात बरं का. असं एका हात थाट असतो मोठा, आणि थाट असतो मोठ्याचं कारण आहे आत माहीत असतं अजून लांब आहे. आता कशाच्या बळावर माहीत असतं कोणाला माहिती, पण माहीत असतं अजून लांब आहे. पण जसजसं वय वाढत जातं ना तसं हात बंद होतो. हात असा करायचा बंद होतो, जरा असं म्हणून म्हणतात आम्ही काय भीत नाही म्हणून. तो थाट होता तो पहिला थाट निघून गेला. का थाट निघून गेला, जवळ आलं. आता जवळ आल्यानंतर भीती आली. आता भीती आली की परमार्थ संपला. जो घाबरला तो हरला. परमार्थामध्ये एक फार वैशिष्ट्य आहे, घाबरला तो हरला. आणि म्हणून एक जर तत्व आपल्या चांगला अनुभव आला, आत्मरूप जो मी आहे त्याला मरण नाही, देहाला मरण आहे हे लक्षात आलं. पण समजून घ्यायचा जो भाग आहे आत्मरूप मी आहे, नुसतं बोलून भागत नाही. आत्मरूप मी आहे त्यामुळे मी अमर आहे असं बोलायचो आणि इकडे मरणाला घाबरायचो, असं हे जे काही चालतं असं चालणार नाही. नक्की आत्मरूप मी म्हणजे काय आहे हे कळलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता एक सत्य आणखी एक व्याख्या करूया, थोडं समजून घ्यायच्या दृष्टीने चाललंय. आणि असे सत शब्दाचा अर्थ सत्य असा होतो ज्याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही त्याला सत म्हणतात. काही असलं तरी ते आहे, काही नसलं तरी ते आहे. आता हे एक आणखी अवघड गोष्ट आहे. हे अनंत कोटी ब्रह्मांड असली तरी ब्रह्म आहे, सत्य आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नसली तरी सुद्धा ते सत्य ज्याला म्हणतात, सत ज्याला म्हणतात ते आहे. म्हणजे कशाच्या तरी अस्तित्वावरती त्याचं अस्तित्व अवलंबून नाही, कशाच्या नसण्यावरती त्याचं नसणं अवलंबून नाही. आता हे लांबचं झालं. आता आत्मस्वरूपाचं अस्तित्व माझ्या शरीराच्या असण्यावरती अवलंबून नाही, आणि माझं शरीर गेलं म्हणून ते असणार नाही असं सुद्धा होणार नाही. तेव्हा सत ज्याला म्हणतात त्याचं अस्तित्व त्याला म्हणतात पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. फार चांगला शब्द आहे, पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, वस्तू निरपेक्ष अस्तित्व. काहीतरी आहे म्हणून ते आहे असं नाही, काहीतरी नाही म्हणून ते नाही असं नाही. आता हा जो विचार आहे तो थोडा इथं प्रयोग करून थोडं समजावून सांगतो इथेच बसून. तर तुम्ही एक माझ्या मागे फक्त मी काय म्हणेन त्याला आहे म्हणा. काय म्हणायचं, मी जे काय म्हणेन त्याला नुसतं तुम्ही आहे म्हणायचं. काय फार मोठा अवघड नाही. हा, तुमच्या सगळ्यांची सगळी प्रॉपर्टी माझी नाही. आता काय करत नाही, सुरुवात झाली. बरं तर जाऊ द्या, एवढं मोठी आपण उडी सोडून देऊया. आता हरकत नाही असं म्हणाला, मी इथे बसलेला आहे, आता अडचण काही नाही. आता एक करा, जागेवरच बसून हालचाल अजिबात न करता, उठायचं नाही, जागेवर हलायचं नाही, मला इथून काढा. कल्पनेने नुसतं मला इथून उचला आणि लांब ठेवा. आता मी इथून जरी गेलो तरी खालचा हा सोफा सेट आहे. आता अडचण काही नाही. पहिल्या वाक्याला जर अडचण होती, पण आता अडचण काही नाही. आता मला काढून ठेवलं, सोफा सेट आहे. आता सोफा सेट काढून ठेवला समजा, तरी खालचं हे गालिचा आहे, गालिचा काढा. फरशी आहे, फरशी काढा. जमीन आहे, आता जमीन म्हणजे पृथ्वीची आहे.
सबन पृथ्वी काढून टाका, मोठी क्वांटम मुडी घ्यायची आहे. सबन पृथ्वी कल्पनेने बाजूला सारायची. सबन पृथ्वी जरी कल्पनेने बाजूला सारली तरी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. आता फार मोठी त्याच्यापेक्षा पलीकडे उडी, अनंत कोटी ब्रह्मांड जरी बाजूला सारली तरी आहे नावाचं तत्व आहे. आता आहेपणा त्याला कुठून आला हो? अनंत कोटी ब्रह्मांडाला आहेपणा कुठून आला? या पृथ्वीला आहेपणा कुठून आला? हा सगळ्याला जमिनीला आहेपणा कुठून आला? या फरशीला आहेपणा कुठून आला? मला ह्या शरीराला आहेपणा कुठून आला? तर असा आहेपणा ज्याच्यापासून मिळाला आहे त्याला सत म्हणतात. आणि उपनिषद सांगतं सत एव सौम्य इदमग्रम आसीत. फार उपनिषदांनी फार सुरुवात चांगली करून दिली की सुरुवातीला हे फक्त सत्य होतं, बाकी काही हे नव्हतं. आणि त्या सतपासून नंतर हे सगळं हळूहळू जन्माला आलं. आणि असं जे सत आहे ते सत मी आहे. तुकाराम महाराजांचं विठ्ठलाला एक म्हणणं आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. संत विठ्ठलाशी बोलतात आणि म्हणतात देवा तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू सत्य आहेस. 3 वेळा का म्हणाले असतील? अभंग वाचताना तिकडे लक्ष द्यायचं नसतं. कशाकडे द्यायचं असतं? नेहमीची तक्रार आहे माझी, ताल सूर चाल आवाज साथी साथ वगैरे, फोटो समोर असला एखादा टीव्हीचा कॅमेरा, बस हे झालं म्हणजे ते भजन कसं झालं, बरोबर त्या भजनाचं सार्थक झालं. हे काय जे कुठेतरी ह्या विकृती शिरलेल्या आहेत ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये. या सगळ्या विकृती जोपर्यंत बाहेर निघत नाहीत तोपर्यंत ह्या क्षेत्रातून मला जे मिळालं पाहिजे ते मिळणार नाही. बाकी काय जगात जे चाललं ते चालेल, पण मला त्यातून जे पाहिजे ते मिळणार नाही. आता विचार काय, सत्य तू 3 वेळा का म्हणाले असतील? तुकारामांना आठवत नसेल का? किंवा त्यांची पिन अडकली असेल का? रेडिओवरती लागतं एक वेळ, तेच तेच वाजत राहतं. मग आम्ही म्हणतो पिन अडकली आणि तेच तेच वाजत राहिलं, मग अशी त्यांची पिन अडकली असेल का? हे शक्यता नाही आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात आपल्या बळे नाही मी बोलत, बोलविता धनी वेगळाची. आता असा जो धनी आहे बोलविता वेगळा, ईश्वर नावाचा सर्वज्ञ सर्व साक्षी, तो जर तुम्हाला बोलविता असेल तर त्याची पिन अडकणार नाही. त्यामुळे मग आता आमची पिन अडकली विचाराची, असा त्याचा अर्थ होतो. तर तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात विठ्ठला, हे जग नव्हतं तेव्हाही तू आहेस, हे जग आहे तरी तू आहेस, हे जग जरी नसेल तरी तू आहेस. असं तिन्ही काळात अबाधित असलेला जो विठ्ठल आहे तो सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि मी या जगाचाच एक घटक आहे. आता हे एक माणसाला खूप समजावून सांगावं लागतं. आणि समजावून सांगायचं एक कारण आहे, आपण वाटणी करून घेतलेली, हा एक मी कोणतरी वेगळा आहे आणि भोवतालचं हे जग जे दिसतं ते काहीतरी वेगळंच आहे. आणि जोपर्यंत पारमार्थिक माणसाची ही समजूत जात नाही, मी एक वेगळा आहे आणि भोवतालचं जग वेगळं आहे, तोपर्यंत परमार्थाला सुरुवात सुद्धा होत नाही. लहान मुलं आमच्या ते 15 ऑगस्टला म्हणतात सारे जहा से अच्छा हिंदोसता. मग ते असे असे हात करतात, असे 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 हात करतात. सारे जहासे, जहा म्हणजे त्यांच्या दृष्टीने असं भोवताली कुठेतरी आहे. ते लहान लहान मुलांचे हात फार छान दिसतात इकडे तिकडे हलताना. त्यांचं बोलणं ऐकल्यावर कौतुक वाटतं. पण मोठे झाल्यानंतर आम्हाला असं नाही, असा हात नाही होता कामा. आणि म्हणून परमार्थशास्त्र जेव्हा जगासंबंधी बोलतं तेव्हा देहादी जगत असा शब्द आहे. देहादी जगत शब्दाचा अर्थ असा होतो देहासह असलेलं जगत. आणि असं कारण आहे, देह 5 महाभूतांचा आहे, जग सुद्धा 5 महाभूतांचं आहे. आणि हे जे शरीर आहे हे 5 महाभूतांपासूनच अन्नात भवन्ति भूतानी. आता याचा अर्थ सरळ आहे, भगवद्गीतेतला श्लोकच आहे की अन्नात भवन्ति भूतानी. हे शरीर अन्नापासून जन्माला आलं, पुढे उपनिषद सांगतं त्या अन्नानेच जगतं, आणि पुढे सांगतं अन्नातच शेवटी ते समाप्त होऊन जातं. शरीराची चक्र आहे त्या अन्नाने शरीर जन्माला येतं. आता हे जरा समजायला थोडं कठीण आहे, अन्नाने शरीर जन्माला येतो हे कसं काय आहे थोडं समजून घ्यायचं. इथे जमलेल्या प्रत्येकाचे आई आणि वडील, केव्हा तरी वडील जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई 5 वर्षाची होती. काय बरोबर आहे ना? एक 5 वर्षाचा डिफरन्स जुन्या काळचा गृहीत धरूया. आता उलटं पालटं होता हल्लीच्या दिवसात, पण आता जुन्या काळचा 5 वर्षाचा डिफरन्स गृहीत धरूया. आता जेव्हा माझे वडील 10 वर्षाचे होते, आई 5 वर्षाची होती, त्यावेळेला त्यांना कोणालाही जन्माला घालण्याची क्षमता नव्हती. उघड गोष्ट आहे. मग त्याने जेव्हा अन्न खाल्लं तर अन्न खाल्ल्यामुळे त्यांना जन्माला घालण्याची क्षमता निर्माण झाली, आणि ती क्षमता निर्माण झाल्यानंतर जन्माला घातलं. म्हणजे अशा पद्धतीने अन्नात भवन्ति, हे बरोबर जमलं आता. आणि आम्ही सगळे अन्न खाऊन जगतो आणि शेवटी अन्नातच जातो. आतमध्ये पुरलं तरी जमिनीत, आणि शेवटी रक्षा आत गेली तरी जमिनीत. ज्या जमिनीपासून अन्न पुन्हा वर येतं.
हे सगळे भाषण ऐकत नाही, आपल्याला ऐकवत नाही बरं. याचं कारण आहे शेवटी ह्याच्या अशा तऱ्हेची काय तुम्हाला काय दुसरं काही सुचत नाही का? चांगलं बोलायला काय हरकत आहे, शुभ बोलणाऱ्या म्हणण्याची पद्धत आहे. आता परमार्थामध्ये असलं अशुभ आणि शुभचं काही नसतं. आपल्याला तर वाय शुभाशुभ पाहता भावना राम झाली निषिद्धिनी गुरुराया असं सगळं म्हणायचं असतं बरं का. शुभ अशुभ पाहता भावना राम झाली, शुभ काय ना अशुभ काय सगळं रामरूपच आहे असं म्हणायचं असतं. पण अशुभ म्हटल्याबरोबर लगेच घाबरायचं असतं. असं काहीतरी काय म्हणतात विचित्र गोष्टी होऊन बसलेत. आणि या विचित्र आहेत हे आम्हाला कळतही नाही. इतकं त्यांना सहजता येऊन बसले की विचित्र आहे, काहीतरी विपरीत चाललंय, आम्ही काय म्हणतो काय करतो काय प्रत्यक्षात काय होतं कशाला वेळ नाही असं होतं. आणि असं का होतं आपल्याला लक्षातही येत नाही. कारण ते काय म्हणायचं असतं, जे ठरलेलं असतं ठरलेल्या गोष्टी ठरल्या वेळेला म्हणायच्या असतात. म्हटल्यानंतर त्याचा विचार करायचा नसतो, पुढं काय होतं बघायचं नसतं, प्रत्यक्ष त्याचा काही परिणाम होतो का अजिबात बघायचं नसतं. तर ही जी काही उथळपणाची परिसीमा आहे परमार्थातली, ती परिसीमा आहे तोपर्यंत परमार्थ आमच्या हाती लागण्याची शक्यता नाही. म्हणून सत्शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला, काहीही नसलं तरी जे आहे आणि काही असलं तरी ते आहे. असं जे काय असतं ते सत आहे आणि ते सत असलेलं ते मी आहे. सहा अहम. आता सोहम शब्दात केवढी जबाबदारी येते आपल्याला. जेव्हा सोहम आम्ही म्हणतो केवढी जबाबदारी येते. आम्ही नाम घेतो तेव्हाच तेवढी मोठी जबाबदारी येते. ज्याचं आम्ही नाम घेतो, रामाचं नाम घेतो, राम हे ब्रह्मरूप आहेत. आता राम जर ब्रह्मरूप असतील आणि ब्रह्म जर असं असेल तर ज्या क्षणी मी रामाचं नाम घेतो त्या क्षणी मी कोणाचं चिंतन करतोय? रामाच्या रूपाने ब्रह्माचं चिंतन करतो. आणि रामाच्या रूपाने जर ब्रह्माचं चिंतन करत असेल तर मग ब्रह्म असा आहे ह्या पद्धतीचं आहे. पण ब्रह्म तसं असेल, रामही तसे आहेत. आणि रामाचं चिंतन करता करता रामाशी एकरूप होणं हे नामसाधनाचं ध्येय आहे. आता हे सगळे जे विचार आहेत, सगळे विचार आम्ही समजून घेतले असतील तर नामसाधनातून मला जे पाहिजे ते मिळेल. आणि तसं नसेल तर मग नामसाधन काहीच होणार नाही. मी परवा म्हणालो तसं वया भरतील आल्या गेलेला दाखवायची, ते एक फार मोठं कौतुक असतं बरं का. बघा आमच्या नामसाधनेने लिहिलेल्या 50 वह्या भरलेल्या आहेत. त्याच्या वर असं असतं, तुम्हाला काय वाटलं? अरे वा, म्हणजे काय कमालच झाली. तुम्हाला काय वाटलं म्हणजे आमच्यावर उपकार केले काय, कोणासाठी नाम घेतलं. आता अशा पद्धतीने झालं ना. तुम्हाला काय वाटलं म्हणजे काय, बाकी श्रीमंत माणसं काहीतरी आणतात आणि मग तो जो थाट असतो तो इकडे थाट असतो. आणि असा थाट जेव्हा इकडे येतो त्यावेळेला संपलं. राम म्हणतो कितने पाणी में हो पहचान गए. हा सगळा प्रकार आहे. हा सगळा प्रकार आम्ही कधी ऐकतही नाही, कोणी आम्हाला सांगतही नाही आणि सांगितलेलं आवडतही नाही. हे सगळं आणखी त्याच्यामुळे. म्हणून सतरूप जो आहे, त्याला जो सतरूप आहे तो आत्मा आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि असं जे सत आहे ते मी आहे. चित शब्दाचा अर्थ असा होतो की ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, त्याला चित म्हणतात. मग असं आपण पाहिलं पदार्थ निरपेक्ष अस्तित्वाला सत म्हणतात. पुन्हा पुन्हा सांग, काहीतरी आहे, शरीर आहे म्हणून ते आहे असं नाही, शरीर नाही म्हणून ते नाही असंही होणार नाही. तसं हे जसं आहे तसंच ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. परवा आपण थोडा त्याला स्पर्श केला आहे की आम्हाला ज्ञान म्हटल्यानंतर मी जर समजा मी इथं एक विधान केलं, मला ज्ञान झालं, तर तुम्ही कोणते प्रश्न विचाराल मला ताबडतोब? कशाचं झालं, कशाने झालं, किती झालं, एवढे प्रश्न विचारल्याशिवाय मला ज्ञान झालं हे वाक्य तुम्ही स्वीकारणार नाही. हे व्यवहाराच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. पण परमार्थाच्या दृष्टीने मला ज्ञान झालं असं ज्ञानी कधी म्हणतही नाही. पण समजा आता म्हणूया की मला ज्ञान झालं असं मी म्हणालो, तर कशाचं ज्ञान झालं? इथे आता एक पुस्तकाचं ज्ञान झालं. पुस्तक आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि म्हणून ते ज्ञान कसं झालं? मग पुन्हा मगाच्या भाषेप्रमाणे ते ऑब्जेक्टिव्ह झालं. पण ते ऑब्जेक्टिव्हही नसतं आणि सब्जेक्टिव्हही नसतं. त्यामुळे मला ज्ञान झालं हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार बोलण्याच्या दृष्टीने वेगळा असतो आणि परमार्थाच्या दृष्टीने अगदी वेगळा असतो. की ज्या ज्ञानामध्ये ज्ञाताही नसतो आणि ज्ञेयसुद्धा नसतं, फक्त ज्ञान असतं. आता ज्ञाता म्हणजे काय? जाणणारा जो असतो त्याला म्हणतात ज्ञाता. जे जाणायचं असतं त्याला म्हणतात ज्ञेय. आणि जाणणारा जेव्हा जे जाणायचं ते जाणतो तेव्हा ते जे होतं त्याला काय म्हणतात मध्ये? त्याला ज्ञान म्हणतात. आता उदाहरणार्थ तुम्ही ज्ञाता आहे, हे ज्ञेय आहे, ह्या ज्ञात्याला हे ज्ञेय कळलं म्हणजे ह्या ज्ञात्याला ह्या ज्ञेयाचं ज्ञान झालं. याला त्रिपुटी म्हणतात. शास्त्रामध्ये याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी म्हणजे काय? 3 भाग झाले त्याचे. ज्ञाता एक, ज्ञेय दुसरं आणि ज्ञान तिसरं. अशा पद्धतीने ज्ञाता ज्ञान ज्ञेय असं त्रिपुटी तयार होऊन जाते.
पण हे जे आत्मज्ञान आहे, या आत्मज्ञानामध्ये 3 फुटी नाहीच आहेत, की आत्मज्ञानामध्ये ज्ञाताही नाही आणि ज्ञेयही नाही. काय आहे? नुसतं ज्ञान आहे. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसतेची जे का ज्ञान ज्ञानेश्वरी तेवढी आहे, ते ज्ञानेश्वरी तेवढी जरा काढून बघा. ज्ञातृज्ञेयाविहीन, की ज्याच्यामध्ये ज्ञाताही नाही आणि ज्ञेयही नाही, तरी सुद्धा ज्ञान नावाचं तत्व आहे, असं जे काही आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. म्हणून विषय निरपेक्ष ज्ञान. आपल्याला ज्ञानाला कसं लागतं? एखादा विषय लागतोच, ज्ञेय लागतंच. आणि असं जे ज्ञेय असतं ते आत्मा हे ज्ञेय नाहीच आहे. आणि आत्मज्ञान नसल्याचं एकच कारण आहे, तोच आत्मा मी असल्यामुळे. आणि ज्ञात्याला दुसरं ज्ञेय म्हणजे द्वैत कुठेच नसल्यामुळे. आता इथे अद्वैताचा प्रश्न आला. आत्मा सोडून जगात कुठेही काहीही कधीही नाही. जे काही आहे ते सगळं आत्ममय आहे. आणि आत्म्याव्यतिरिक्त जे काही भासतं ते सगळं मिथ्या आहे, माईक आहे. आणि माईक म्हणजे कसं? माईक शब्दाचा अर्थ आपण ज्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे, ते सगळं कसं आहे? ते सगळं माईक आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या 3 गोष्टी ज्याला आहे ते सगळं माईक असतं. किंवा स्वतःच विलक्षण असतं. सत म्हणावं तर कधीतरी नव्हतं, कधीतरी संपणार आहे. असत म्हणावं तर आत्ता नक्की दिसतंय. असं स्वतःच विलक्षण अनिर्वचन जे असतं त्याला मिथ्या म्हणतात. म्हणजे आत्मा सोडून सगळं बाकीचं जे आहे ते मिथ्या आहे. आता मिथ्या या शब्दाने निराश होण्यासाठी नाही बरं. आता ते एक आणखीन आहे. माया, मिथ्या हे शब्द वापरले की माणसं कशी होतात? चेहरे माणसांचे एकदम गंभीर होऊन जातात, की काय व असं हे काहीतरी निगेटिव्ह थिंकिंग चालल्यासारखं वाटायला लागतं. म्हणजे निराशावादी सूर लावल्यासारखं वाटतो. आता स्वतःच विलक्षण अनिर्वचनीय हे वास्तव आहे का निराशा आहे? आपण थोडं तपासणे घ्या. आपणच विचार केला की आपल्याला गोष्टीचं स्वरूप कळतं. जग बाईक आहे, जग मिथ्या आहे, हा निराशेचं सूर आहे का वास्तव आहे? आता कसं आहे, वास्तवावरती आम्ही शिक्के मारतो. हे चांगलं आहे, हे चांगलं नाही. वास्तव हे नेहमीच वास्तव असतं, ते चांगलंही नसतं आणि वाईट नसतं. मग आम्ही वास्तवावर आमचा शिक्का मारतो, पसंतीचा नापसंतीचा. हे बरोबर आहे का? विचार करा. एक ऊन आहे समजा, भयंकर ऊन पडलं, अतिशय ताप आहे, उन्हाचा भयंकर ताप आहे. चांगलं का वाईट? ऊन, ताप, भयंकर ताप हे असणं, ताप म्हणजे काय, उष्णता असणं, हे चांगलं का वाईट? तुम्ही कोण ठरवणार? सांगा. उष्ण, त्या सूर्य जसा उष्ण असायचा तसा आहे. त्याला चांगलं म्हटलं तरी तसाच आहे आणि वाईट म्हटलं तरी तसाच आहे. मग तुम्ही छत्री घेऊन चला, घराच्या बाहेर पडू नका. काय ते तुमचे उपाय, त्याला शक्य मारून उपयोग नाही. अगदी तसंच इकडे आहे. हे जे शरीर आहे ते शरीर मिथ्या आहे. आणि मिथ्या म्हणजे काय? खरं म्हणावं तर जातं आणि खोटं म्हणावं तर आत्ता स्पष्ट दिसतं, म्हणून ते मिथ्या आहे. आता यात निराशेचा काय संबंध आहे? शरीर मिथ्या आहे, एक वास्तव आहे. आणि ते वास्तव असल्यामुळे ते आहे तोपर्यंत त्याचा वापर करून घ्या, त्याचा उपयोग करून घ्या. त्याच्याकडून जेवढं कमवायचं तर कमवून घ्या. आता हे त्याची उत्तर आहेत. निराशा जर येत असेल आपल्याला अशा वाक्याने, जग मिथ्या आहे, जग माईक आहे, नश्वर आहे, विनाशी आहे, हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द आपला निराश करत असतील तर आपण त्याच्यावर आपला शिक्का मारलेला आहे. ह्याचं कारण आहे, ते जसं असायचं तसं आहे. तुम्ही निराश म्हणाल, तुम्ही निराश व्हाल तर त्याला ते काय करणार आहे? तुम्ही खचून गेला त्याला ते काय करणार? ते जसं असायचं तसं आहे. आणि हा जर विचार बरोबर असला तर मग शरीर आहे तोपर्यंत त्याच्याकडून वसूल काय करून घ्यायचं तर एवढा प्रश्न येतो. आम्ही शरीराकडून तसं वसुलीच्या बाबतीत बोलत नाही असं नाही, त्याचा विचार वसुलीच्या दृष्टीने विचार करत नाही असं नाही. पण आमचे वसुलीचे विषय वेगळे असतात आणि परमार्थाच्या दृष्टीने वसुलीचे विषय वेगळे असतात. आम्ही शरीराकडून वसूल करून घेत नाही असं इथे कोण म्हणेल? दुबई, आपलं तुमच्या सिंगापूरमध्ये जो तो आपापल्या परीने या शरीराकडून जेवढं वसूल करून घ्यायचं तेवढं वसूल करून घेतोय. आणि त्याचं बरोबर आहे, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला जे मिळायचं ते मिळतंय. पण माणसाने शरीराकडून काय वसूल करून घ्यावं याला परमार्थशास्त्राने एक मर्यादा घातली आहे, की माणसाचं शरीर मिळाल्यानंतर माणसाने मुक्तच व्हावं. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रारब्धानुसार जशा मिळायच्या तशा मिळतील, अगर न मिळायच्या त्या नाही मिळणार. पण नक्की मिळणारी गोष्ट कोणती? जी प्रारब्धावर अवलंबून नाही. आणि प्रारब्धावर अवलंबून नसलेली गोष्ट म्हणजे मोक्ष आहे. आता इथे तर सगळी गडबड आहे. आम्ही मोक्ष सोडतो प्रारब्धावरती आणि व्यवहार सोडतो कर्तबगारीवरती. आता इथे जी गडबड आहे, ही गडबड जर आपण थोडं लक्षात घेतलं तर तुमच्या कर्तबगारीचा व्यवहाराशी काही संबंध नाही हो. आता जपानी लोक कमी कर्तबगार आहेत का?
आता अगदी तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. जपानी लोक काय कमी कर्तबगार आहेत का? पण त्यांच्या कर्तबगारीतून काय निर्माण झालं आता पाहिलं आपण. एका क्षणामध्ये होतं तर सगळं नव्हतं होऊन झालं. आता असं सगळ्यांचं होतं असं नाही हां, किंवा असं सगळ्यांचं व्हावं असं पण नाही. पण आपल्या कर्तबगारीवर ते हा प्रपंच चालतो आणि परवा हा सगळा आमचा संसार चालतो, गाडं चालतं असं नाही आहे. त्याच्यामध्ये असे अननोन फॅक्टर्स असतात. आणि जे अननोन फॅक्टर्स आहेत त्याचा विचार केल्यानंतर मी माझ्या कर्तबगाराने मोठा हे उभा केला असं माणसाला सहसा वाटण्याची गरज नाही. पण परमार्थ मात्र आपल्या कर्तबगारीवर आपला उभा करता येतो आणि त्याला बाहेरचा अडथळा एकही नसतो. प्रपंचाला कसं आहे, बाहेरचे अनंत अडथळे असतात. संसाराला, प्रपंचाला बाहेरचे अनंत अडथळे आहेत. परमार्थाला एकही बाहेरचा अडथळा नाही. परमार्थाला अडथळा आहे तो सगळा आपल्या आतमधला आहे. जी काही गडबडी आहेत सगळ्या त्या सगळ्या आतमध्ये असतात. या सगळ्या आतल्या गडबडी दुरुस्त करणं, त्या नाहीशा करणं हे आमच्या हातात असतं. बाहेरच्या गडबडी सगळ्या आपल्याला दुरुस्त करता येत नाहीत, आपल्या हातात नसतात. त्या जशा व्हायच्या तशा होत राहतात. आपलं नियंत्रण नसतं असं नाही, थोडं नियंत्रण असतं, पण थोडं नियंत्रण असतं. आणि नेमकं मी उलटं झाली भूमिका. परमार्थ आम्ही सोडतो प्रारब्धावर, त्याची इच्छा असेल तर होईल. फार चांगलं आहे हा आर्ग्युमेंट, फार चांगला आहे. त्याची जर इच्छा असेल, गुरूंची इच्छा असली पाहिजे, त्या ईश्वराची इच्छा असली पाहिजे. आता एका ईश्वराला तुमच्याबद्दल इच्छा करण्यापासून काय दुसरा उद्योग आहे की नाही? अनंत कोटी ब्रह्मांडाचा दायक आहे. एका देशमुखाबद्दल तो विचार करील का? अजिबात करणार नाही. मग त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा. गीतेत सांगितलं ते त्यांनी सांगितलं तुम्हाला, तशी वाटचाल करा. त्या वाटचालीनुसार तुम्हाला जे फळ मिळालं ते मिळून जाणार आहे. आता तो पर्सनली तो ईश्वर काही तुमची दखलसुद्धा घेत नाही. कारण कसं आहे, एक जीव या दृष्टीने प्रत्येक माणूस अत्यंत क्षुल्लक आहे, पण ब्रह्म या दृष्टीने प्रत्येक माणूस त्याच्या एवढा मोठा आहे. आता एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. जीव या दृष्टीने आम्ही सगळेजण अतिशय क्षुल्लक आहोत जीव या दृष्टीने, पण ब्रह्मदृष्टीने आपण त्याच्या एवढे मोठे आहोत. आणि त्याचं म्हणणं असं आहे, तुम्ही जीवभाव धरून बसू नका, मी जेवढा मोठा आहे तेवढं मोठं व्हा. आणि तसं मोठं व्हायचं स्वातंत्र्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. ह्या ग्रंथातून, उपनिषदातून, निरनिराळ्या परमार्थशास्त्राच्या ग्रंथातून कसं त्याचं एवढं मोठं व्हायचं ते शिक्षण मिळालं आहे आपल्याला. मुद्दा एक आहे की हे शरीर मिळाल्यानंतर त्याच्याकडून जे वसूल करून घ्यायचं आहे ते वसूल करून घ्यायचं, हे ठीक आहे. हे जे चाललंय ते सगळं ठीक आहे, प्रारब्धानुसार चाललंय. पण पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर त्याच्यावरती प्रारब्धाचा संबंध नाही. त्याला पुरुषार्थ म्हणतात. चतुर्विध पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ आहेत. आणि पुरुषार्थ शब्दाचा अर्थ पुरुषाने जे प्राप्त करून घ्यायचं त्याला पुरुषार्थ म्हणतात. आता प्रश्नाला यांची व्यवस्था काय? पुरुषाने प्राप्त करून घ्यायचं, मग बायकाने काय करायचं? आता परमार्थामध्ये हा शब्द खूप, पुरुष हा शब्द खूप छान तपासून घ्यावा लागतो. आता परमार्थामध्ये पुरुष शब्दाचा उभयलिंगी शब्द आहे. पुरुष हा म्हणजे कसं आहे, हे जे शरीर आहे याला पुरं असं म्हणतात. पुरं म्हणजे नगर, गाव, शहर. आपल्याला पुरं माहिती आहे, रामपूर वगैरे असे भारतात अनेक. इथं तुमचं सिंगापूर आहे, तसं हे जे शहर आहे. आता परमार्थामध्ये त्याला शहर असं म्हटलंय की ज्याला 9 वाटा आहेत, 9 दारं आहेत, अशी कल्पना केली. डोळ्यांचं एक दार, नाकाचं एक दार, वाणीचं एक दार. अशा पद्धतीने जुन्या काळी शहरांना 9 वेशी असायची. वेशी आता कुठे नगरला वगैरे कुठे असतील, अहमदनगरला, तर त्या वेशी जुन्या काळच्या शहरांना वेशी असायच्या. तसं 9 वेशी असलेलं एक शहर अशी कल्पना केली. म्हणून हे जे पुरा आहे म्हणजे शहर आहे, ह्या पुरामध्ये जो विश्रांतीला आलेला आहे, पुरी शेते इति पुरुषाः अशी त्याची व्युत्पत्ती आहे. म्हणजे हे जे शहर आहे त्या शहरामध्ये जो विश्रांतीसाठी आलेला आहे त्याला पुरुष असं म्हणतात. म्हणून समर्थाने पुरुषांचा जीव आणि बायकांची जीवी नाही. पुरुषांचा आत्मा आहे आणि स्त्रियांचा सुद्धा आत्माच आहे. पुरुषांचा जीवच आहे आणि स्त्रियांचा सुद्धा जीवच आहे. त्याला जीवी असं त्याचं रूपांतर नाही करायचं. हे काय सांगितलं? पुरुषार्थ हा शब्द इकडच्याच बाबतीत नाही, फक्त इकडे तोच लागू आहे. आणि पुरुषार्थ शब्दाचा अर्थ पुरुषाने जे कमवायचं असतं. आणि सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता आहे तर मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असं 4 आहेत. सहसा चौथ्याकडे लक्ष नसतं. पहिल्याकडे सुद्धा लक्ष फार कमी असतं. मधल्या 2कडे खूप लक्ष असतं. ते मधल्या 2 अशी स्ट्रॅटेजिक जागा धरली बरं काय. धर्म, अर्थ, काम, ते मांडणी करून बघा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जो अर्थ असतो तो एक हे करतो, ढकलतो, धर्माला ढकलून देतो. जो काम असतो तो मोक्षाला ढकलून देतो.
दोघं जण मध्येच बसले, छान आहे फार. असं केलं की इकडे एक उडला, एक इकडे एक उडला. आता ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आम्ही नीट समजावून घेतली तर त्याची जी मांडणी आहे आणि त्या मांडणीतून आपल्याला काय बोध घ्यायचा हळूहळू कळायला लागतं. म्हणून मोक्ष हा पुरुषार्थ आहे आणि सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे आणि तो सगळ्यांना मिळवण्यासारखा आहे, कोणालाही त्यापासून वंचित ठेवलेलं नाही आहे. आणि त्यामध्ये मोक्ष सुख नावाचा शब्द येतो, मोक्ष सुख. आणि मोक्ष सुख शब्दाचा अर्थ आत्मसुख आहे. मोक्ष सुख म्हणजे ब्रह्मसुख. आणि असं जे ब्रह्मसुख असतं ते निरपेक्ष असतं. आता आपला दोनचा विचार झाला आहे, सच्चित आणि आनंद आहे. आता चित शब्दाचा अर्थ आपण पाहिला, ज्ञाता, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. आणि आनंद शब्दाचा अर्थ होतो विषय निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात. विषय निरपेक्ष सुखाला, की जे सुख कशावरही कोणावरही अवलंबून नाही. आता आम्हाला हे समजतच नाही. सुख म्हटल्यानंतर ते कशावर तरी किंवा कोणावर तरी अवलंबून असलं पाहिजे, असा तुमचा आमचा सर्वांचा नियम आहे. कशावर तरी म्हणजे वस्तूवर आणि कोणावर तरी म्हणजे व्यक्तीवर. मांडणी फार छान आहे. सुख हे कोणावर तरी कशावर तरी अवलंबून असतं. कोणावर तरी म्हणजे कोणावर, माणसांवरती, व्यक्तींवरती. आणि कशावर म्हणजे काय, वस्तूंवरती. तर गाडी चांगली असली त्यातून सुख मिळतं, ते काय आहे, वस्तूला मिळणार. कशावर तरी अवलंबून आहे. त्याआधी पंचायत त्या BMW आहे त्याच्याकडे, मी आपली साधी मारुती 800 घेऊन बसलोय. आता हे माझं दैव केव्हा पालटणार आणि असंच दैव माझं असावं का, ते वगैरे वगैरे वगैरे. आता ही जे काही काही सुरू होते ते त्यातून एक मोठा निष्कर्ष निघतो की शरणागतीच्या दृष्टीने ठेवल्यानंतर पैसेचे राहावे, चित्ते असं द्यावे. म्हणजे BMW मिळू नये असं नाही हा, पण ज्याच्याकडे आहे त्याचा दुश्वास करू नये. आता हे लक्षात घ्यायचं. ती मिळवू नये असं नाही, याच्यापेक्षा एखादी भारी असेल का, असेल मर्सिडीज वगैरे. आता इकडे आल्यावर सगळी गाड्यांची नावं पाठ झाली बरं का मला, नवीन नवीन चांगल्या चांगल्या गाड्या बघून. गाड्या म्हणजे काय एवढं ज्ञान इथं आल्यावर मला मिळालं. भारतात काय एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या नाही आहेत. आता मुद्दा चाललाय, विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. जे सुख कोणावर तरी कशावर तरी अवलंबून असतं ते सुख आम्हाला कायमचं मिळेल अशी अजिबात हमी देता येत नाही. हे गृहीत कृत्य आहे बरं का, परमार्थामधलं एक गृहीत कृत्य आहे. जे माझं सुख मी कशावर तरी अवलंबून ठेवतो ते मला सातत्याने तसंच तितकंच मिळत राहील अशी अजिबात खात्री नाही. एक वेळ कशावर तरी जमेल, पण कोणावर तरी तर अशक्यच आहे. आता कोणावर तरी म्हणजे काय, व्यक्तीवरती. जर आमचं सुख आम्ही व्यक्तीवरती अवलंबून ठेवलं तर त्या व्यक्तीकडून मिळणारं सुख तसं सातत्याने मिळत राहील अशी अपेक्षा ठेवणं कितीही चुकीचं असलं तरी आम्ही ते ठेवल्याशिवाय मिळत नाही. आणि मग काय होतं, आशा निराशेचे खेळ सगळे जे आहेत त्या आशा निराशेचे खेळ अनुभवाला येतात. आणि असा आशा निराशाचा खेळ अनुभव आला की त्या ठिकाणी दुःख होऊन जातं. आणि जे दुःख असतं ते परमार्थ बिघडलेला असतो. ते आमच्या अगदी फार एक कायमचा ठेका आहे. जिथे दुःख आलं तिथे परमार्थाचा पराभव झालेला आहे आणि जिथे सुखरूपता आहे तिथे परमार्थाचा विजय झालेला आहे. हा जर ठेका कायमचा लक्षात राहिला तर मी पारमार्थिक आहे की नाही याबद्दल आपल्या मनात जराही शंका राहायला जागा नाही. मी सुखरूप आहे का, आहे, मग मी पारमार्थिक आहे. मी सुखरूप आहे का, नाही, मग मी पारमार्थिक नाही. मग मी परमार्थाच्या नावाने काय वाटेल ते करत असो. 25 पुस्तकं लिहिले, 10,000 प्रवचन झालेत, या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही जर माझं सुख कशावर तरी कोणावर अवलंबून असेल तर. मग त्यातून काय व्यावहारिक लाभ व्हायचे ते होतील, पण पुढंच आहे प्रत्यक्ष लाभ जो आहे तो प्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यताच नाही आहे. म्हणून आता काही ज्या स्पेसिफिक गोष्टी असतात परमार्थामध्ये जे सुख कोणावरही अवलंबून नाही, कशावर अवलंबून नाही. आता कोणावर म्हणजे आता फारसं काही इथे चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आणि मग आईला मुलाकडून सुख हवं असतं. आपण जरा डिसेंट विषय घेऊया. आईला मुलाकडून सुख हवं असतं आणि मुलांना आईला सुख द्यायला फारसा वेळ नसतो. आणि असं जेव्हा होऊन जातं तेव्हा तिकडे जी तगमग होते, काय होते, त्या तगमग म्हणतात. आणि ही जी तगमग आहे ती तगमग जर होत असेल आणि ही रोज जर समजा अगदी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ चालू आहे, देवाची 2 तासाची पूजा व्यवस्थित चालू आहे, हे सगळं अगदी काय बिनचुकता सगळं चालू आहे. एक पारायणाचा एक अध्याय वाचल्याशिवाय जेवत नाही, तोंडात पाणी सुद्धा घेत नाही, हे सगळं बरोबर आहे. आता तेवढ्या वेळ पाणी वाचतं एवढाच त्याचा अर्थ आहे. असं मुद्दा एक लक्षात ठेवा की असं जर सगळं चालू आहे आणि इकडे खंतच लागली मुलाकडून जे पाहिजे ते मला
पुत्र सुख ज्याला म्हणतात ते पुत्र सुख माझ्या नशिबातच नाही हो, प्रारब्धातच नाही हो. सगळ्यांना दिलं पण मी एकटीने असं काय केलं होतं कोणाला माहिती. आता हे जे सगळे आहेत ह्या सगळ्या खंत ज्याच्या मनात येतात ना त्यांनी समजावं आपण परमार्थाच्या नावाने जे काही केलं ते सगळं चुकीचंच आहे, त्यात काही अर्थ नाही. म्हणून मी किती गोष्टींचा उल्लेख केला. एक विष्णू सहस्त्रनाम, दुसरं 2 तासाची पूजा, तिसरं काहीतरी इतकं वाचल्याशिवाय तोंडात पाणीसुद्धा घालणार नाही, इतकं कडक व्रत आहे. ही सगळी व्रतं कडक आहेत, हे तितकंच कडक व्रत आहे की रोज त्यांच्या नावाने आठवण काढायची आणि ह्याची काय फल मम तपाला. आता हे असं जे सगळं चालतं ज्याच्यासाठी हाडाची रक्ताचं पाणी जीवाचं कसं माहीत सगळं तुम्हाला आहे, यातलं मी काहीच बोललेलं नाही. याचा अर्थ असा हे सगळे शब्द आतमध्ये अशा आपले छानपैकी असे मुक्काम ठोकून असतात आणि आतमध्ये शब्दाचे मुक्काम ठोकून, राम मुक्काम ठोकून नसतो, कृष्णही मुक्काम ठोकून हे शब्द असतात. आणि असे शब्द जेव्हा मुक्काम ठोकलेले आहेत त्या मुक्काम रामाने आत केला तर जमलं, आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मुक्काम हात केला असतोच तो तर नाही जमलं. म्हणून कोणाकडे सुख जेव्हा माझं कोणावर तरी कशावर तरी अवलंबून असतं त्यावेळेला समजायचं मला आनंद नाही, मी आनंदरूप नाही. मात्र एक पथ्य सांभाळायचा, कधी कोणाला सांगायचं नाही की माझं सुख तुझ्यावर अवलंबून नाही, असं कोणालाही चुकून म्हणायचं नाही. नाही तर काय थोडी होते सोय होते ते पण बंद होऊन जाईल. आता ते काय मी परवा एक विधान केलं, साधक कसा असावा, आतल्या गाठीचा असावा. आणि आतल्या गाठी शब्दाचा अर्थ आत साधना चालू आहे, कोणाला अंदाज सुद्धा येता कामा नये की ह्या माणसाच्या आतमध्ये काहीतरी साधना चालू असेल, अंदाज सुद्धा येता कामा नये. आणि आमचा उलटा प्रयत्न असतो की आमची साधना चालू आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आता केवढा फरक पडला मला, आत साधना चालू आहे सगळ्यांना कळलं पाहिजे. नामसाधना करणारे पिशवीत माळ ठेवतात, पिशवीत माळ ठेवून त्या इकडे अशी ठेवून जपायची असते. तर मी अनेक ठिकाणी पाहिलं पिशवी सगळं माळ अशी करतात आणि इकडे इतकं चालू. मग लोक विचारतात पिशवीत काय हो, मग आता काय उपयोग त्याचा, पिशवी सगळंच माळ तुम्ही अशी पिशवी करून जर जपायला सुरुवात केलीत तर मग पिशवीत काय कोण विचारणार आहेत. आणि मग आम्ही चटकन मागे घेतो. मग आणखी कुतूहल जागं होतं, जाऊ काय सांगा त्याच्यामध्ये. म्हणजे आता हे असं काय चालतात, याला खेळ म्हणतात बरं का. हे जे चालले तर परमार्थातले जे खेळ चालतात ते परमार्थातले खेळ असे चालतात. आणि खेळ असे चालतात त्याचं कारण आहे त्याच्या मागचं जे तत्व असतं तत्व कोवढे तत्व लक्षात घ्यायला तयार नाही. आणि मग ठोकळे वास परमार्थ झालं म्हणतात, तर ठोकळे वास परमार्थ होऊन जातो झालं. आणि असा परमार्थ झाला तर कोणाच्या काही हाताला लागत नाही. आत्मा कसा आहे, सद्रूप आहे, शिद्रूप आहे, आनंदरूप आहे. एकदा सच्चिदानंद आत्मा जो आहे तो मी आहे असं कळलं की माझं अस्तित्व जे आहे ते शरीराच्या असण्यावर नसण्यावर अवलंबून नाही. माझं जे ज्ञान आहे ते काहीतरी कळण्यावर न कळण्यावर अवलंबून नाही. आणि माझं जे सुख आहे ते कशावरही कोणावरही अवलंबून नाही. असं तिन्ही बाबतीत मी इंडिपेंडंट झालो. फार चांगला शब्द आहे. इथे प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो. बघा, समजा मी भाड्याच्या घरात राहतो, भारतातली गोष्ट चालली, तर तो घरमालक भाडेकरूंना पुष्कळ त्रास देतो. तुमचे दिवे जास्त जळले, तुमच्याकडे पाहुणे जास्त आले, पाणी तुम्ही जास्त घेतलं वगैरे वगैरे. टिपिकल भारतातल्या गिरगावातले चाळीतलं उदाहरण. आता स्वयंपूर्ण होण्यासाठी माणूस काय करील, ठीक आहे, स्वतःसाठी 1-2 खोल्याचं का होईना स्वतःचं घर घेईल आणि त्यामध्ये घराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होईल. समजा पाणी नसलं, नळाला पाणी येत नाही आहे, बोअर काढील, पाण्यासाठी स्वयंपूर्ण होईल. समजा वाहनाने जावं लागतं आहे कामावरती, सरकारी वाहन आणि बसने, बस वेळेवर मिळत नाही, पावसाळ्यात त्रास होतो, स्वतःपुरतं एक वाहन घेईल. आता तिन्ही दृष्टीने माणूस स्वयंपूर्ण झाला, घराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण, पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण, वाहनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण. आता एक प्रश्न राहिला, सुखाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होता येतं का? बघा, मोठा मजेशीर प्रश्न आहे. सुखाच्या दृष्टीने मला स्वयंपूर्ण होता येतं का? आणि शास्त्र सांगतं की सुखाच्या दृष्टीने तू स्वयंपूर्ण आहेसच. फक्त काय झालं हे कळत नाही. सुखाच्या दृष्टीने मी स्वयंपूर्ण आहे हे मला कळत नाही आणि म्हणून मी सुखासाठी कशावर तरी कोणावर तरी अवलंबून राहतो. आणि मग कोणावर तरी कशावर तरी अवलंबून राहिलं की त्याचं जे व्हायचं ते होऊन जातं. आणि त्या बाबतीत एक मोठा नियम आहे, आत्मानस्तु कामाय सर्वं प्रेम भवती. जरा
बृहदारण्यक उपनिषद आहे, त्यात याज्ञवल्क्य आणि त्याची पत्नी मैत्री या दोघींचा संवाद आहे. त्या दोघांच्या संवादामध्ये याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतो की प्रत्येक जण दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते स्वतःसाठी असतं. काय झालं विचार? ते वास्तव हे चांगलं का वाईट? हो, असं करणं चांगलं का वाईट? ते चांगलंही नाही वाईट नाही, ते तसंच असतं. हा कायम लक्षात ठेवायचा. वास्तव हा शब्द फार छान आहे. आणि वास्तववादी असणं म्हणजे परमार्थीवादी असणं आहे. परमार्थवाद आणि वास्तववाद यात काहीही फरक नाही. परमार्थ वास्तवच सांगतो सगळं. फक्त जे वास्तव जे असतं ते वास्तव आम्हाला पटत नाही, पचत नाही, झेपत नाही, ते गोष्ट वेगळी. पण परमार्थ वास्तव सांगतं. आत्मानस्तु कामाय सर्वं प्रेम भवती. माझं जेव्हा कोणावर तरी प्रेम असतं, मला जेव्हा कोणीतरी आवडतं, त्याच्याकडून मला मिळणाऱ्या सुखाच्या हिशोबाने आवडतं. आता हा त्यातला पहिला नियम आहे. कोणावरही मला जे प्रेम करतो मी, कोणावर कुणीही जे मला आवडतं ते कशासाठी आवडतं? प्रापंचिकांचे अनुभव आहेत. एखाद्याला जर 4 वेळा तुम्ही 4 उसने पैसे दिले तर तोपर्यंत तुम्ही चांगले असता. 5व्यांदा त्याने मागितलं जर तुम्ही नाही दिले तर 4 वेळा जो चांगला असलेला माणूस तो 5व्या वेळा कसा होतो? 5व्या वेळा खराब होऊन जातो. का आता इतके दिवस चांगला होता हो, म्हणजे काय करत होता? पैसे उसने देत होता, परत मागत नव्हता, किती छान होता. अशा पद्धतीने दुसरा चांगला जेव्हा म्हणतो, का चांगला म्हणतो? माझ्या सोयीस्कर आहे म्हणून चांगला म्हणतो. असं सगळा जगाचा हा नियम आहे. आणि या जगाचा नियम असल्यामुळे या नियमामध्ये काहीही गैर नाही आहे. हा नियम असं असणं चांगलं का वाईट हे बरोबर नाही आहे. शेवटची गोष्ट सांगून टाकतो. आईचं मुलावर अत्यंत प्रेम असतं, यात काही शंका नाही. साहित्यिकांनी किती गोडवे गायलेत, मातृवात्सल्याचे, मातृप्रेमाचे वगैरे वगैरे. पण त्याच्या बाबतीत हा नियम खरा आहे. त्याही बाबतीत, त्याही प्रेमाच्या बाबतीत हा नियम खरा आहे. आता बघा, कुंतीने कर्णाला नदीच्या पात्रामध्ये टोपलीत घालून का सोडून दिलो? कुंतीने कर्णाला टोपलीत घातलं जन्माला बरोबर, सोडून दिलं नदीच्या पात्रात. का बरं सोडून दिलं? एकच कारण आहे, त्यावेळेला तो करणं तिला सोयीस्कर नव्हता. आता बघा, मातृप्रेम जे म्हणतात अत्यंत श्रेष्ठ असलेलं, त्या बाबतीत हा नियम लागू आहे. आत्मानस्तु कामय. कुंतीचं स्वतःवर पहिल्याने प्रेम आहे, स्वतःच्या प्रतिष्ठेवर प्रेम आहे, जगात जे काय लौकिक असतं त्यावर प्रेम आहे. आणि त्या लौकिकाला धक्का लागू नये म्हणून तिने काय केलं? सोडून दिला. आता ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्याबरोबर, आणि यामध्ये चूक आहे का बरोबर आहे? कोणती चूकही नाही बरोबर नाही, ते तसंच असतं. आता हेच आम्ही लक्षात घेतलं. वास्तव वास्तव असतं, बरोबर नसतं, चूक नसतं. आणि मग जे आम्ही म्हणतो माणूस स्वार्थी आहे, ते माणूस स्वार्थी आहे म्हणणं काय आणि उपनिषदांचा हा सिद्धांत सांगणं काय, दोन्हीत काही फरक नाही. माणूस जो अत्यंत त्याग करतो ना, तोही स्वतःच्या सुखासाठी करतो. आता बघा, देशभक्त आहेत आमचे, भारतात देशभक्त होऊन गेले. भगतसिंग अमुक आहे, मोठे मोठे देशभक्त. त्याने देशासाठी सुप्रीम त्याग केला. त्याग केला कशासाठी केला? देशासाठी केला. हे लोकांच्या दृष्टीने बरोबर आहे, पण वेदांत शास्त्राच्या दृष्टीने त्याला त्याग केल्यानंतर, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केल्यानंतर त्याला त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी केल्याचं सुख मिळालं. आपण आपला वाटा उचलल्याचं समाधान मिळालं, आणि त्या वाटा उचलल्याचं त्याला समाधान मिळालं, म्हणून त्याने तो सुप्रीम त्याग केला, असं वेदांत शास्त्र सांगतं. सामान्य माणूस म्हणतील देशासाठी त्यांनी त्याग केला, आणि त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे ते. पण इतका सुप्रीम त्याग करणारा सुद्धा स्वतःच्या सुखासाठी तो करतो, हे जर आम्ही लक्षात ठेवलं तर मग आपल्याला वेदांतशास्त्र नेमकं आम्हाला काय सांगू पाहतं ते कळतं. आणि वेदांतशास्त्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमच्या हिताच्या दृष्टीने किती जागरूक आहे ते कळतं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीत जे म्हटलंय, हित नेणं ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. फार आरतीत फार छान आहे. सामान्य माणसाला आपल्या खऱ्या हिताचं काय ते कळत नाही, आणि ते खऱ्या हिताचं कळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत आमच्यामध्ये आलेत. आणि हा सगळा जो वेदांताचा विषय आहे तो आमच्या खऱ्या हिताचा आहे, जो ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे, एकनाथी भागवतात सांगितलं, तुकारामांच्या गाथात सांगितलंय, उपनिषदात सांगितले, सगळीकडे हे सिद्धांत आपल्याला सांगितलेले दिसतात. थांबूया. हरिओम.